श्रद्धा मांडणं आणि श्रद्धेचं प्रदर्शन करणं यात फरक असतो नाही का? जवळपास 250 वर्षांपूर्वी एका कवीने याच प्रश्नाचं उत्तर एका जबरदस्त कवितेतून दिलं होतं. चला आज त्याच कवितेच्या आरशात धार्मिक ढोंगबाजीचं प्रतिबिंब कसं दिसतं ते जरा जवळून पाहूया. आणि हीच ती ओळ, कवितेचा अगदी आत्माच म्हणायला हवा. प्रश्न एकदम सरळ आहे पण तितकाच भेदक. बाहेरचा देखावा महत्वाचा की आतली शांतता? तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी त्या कवीच्या आयुष्यातला विरोधाभास समजून घेऊया. मग त्याने भक्तीच्या प्रदर्शनावर कशी टीका केली ते पाहू. त्यानंतर विधी आणि वास्तव यातला फरक, खऱ्या भक्तीचं मोल आणि शेवटी ही कविता आजही आपल्याला इतकी का भावते यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आणि ओळख करून घेऊया त्या व्यक्तीची ज्याने ही इतकी भेदक रचना लिहिली आहे. हे आहेत शाहीर राम जोशी. आता गंमत बघा, यांचा जन्म झाला एका वेदशास्त्र जाणणाऱ्या उच्चभ्रू पंडित घराण्यात. पण त्यांनी स्वतःसाठी मार्ग निवडला तो तमाशा आणि लावणीचा. आणि याच प्रवासात त्यांनी भला जन्म हा सारखी अजरामर रचना केली. राम जोशींचं आयुष्य म्हणजे दोन वेगवेगळ्या जगांचं एक विलक्षण मिश्रण होतं. एका बाजूला वेदशास्त्र आणि संस्कृतचं ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला तमाशासारखा सर्वसामान्यांचा कलाप्रकार. कदाचित याच दुहेरी अनुभवामुळे त्यांना धार्मिकतेचा बुरखा आणि आतली श्रद्धा यातला फरक इतका अचूकपणे टिपता आला. हे दोन शब्द समजून घेणं महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला कवितेचा संदर्भ लागेल. शाहीर म्हणजे तमाशासाठी गीतरचना करणारे कवी आणि लावणी हा प्रकार तर सहसा शृंगारिक म्हणजे प्रेमाच्या भावना व्यक्त करणारा असतो. पण राम जोशींनी याच लावणीचा वापर आध्यात्मिक विचारांसाठी केला. हीच त्यांची खासियत होती. ठीक आहे, तर कवीची ओळख झाली. आता वळूया कवितेच्या मुख्य विषयाकडे. राम जोशींनी नेमकं कशावर बोट ठेवलंय? त्यांच्या काळात त्यांना जे धार्मिक प्रदर्शनाचं ढोंग दिसलं तेच या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. आणि गंमत म्हणजे ही टीका काही हवेत केलेली नाहीये. असं मानलं जातं की सुब्रावजी बुवा नावाच्या एका मठाधीशाचा ढोंगीपणा पाहून राम जोशींनी ही लावणी लिहिली होती. त्यामुळे यातील प्रत्येक शब्द जिवंत अनुभवातून आला आहे. कवितेत अशा अनेक गोष्टींची यादीच दिलीये ज्याला आपण साधुत्वाचं बाह्य प्रतीक मानतो. भगवी वस्त्र, वाढवलेल्या जटा, घड्यात तुळशीच्या माळा, कपाळावर टिळा. यादी मोठी आहे. कवीचं म्हणणं साधं आहे, जर मनातच स्वच्छता नसेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ एक देखावा आहे. आणि आता आपण येतोय या कवितेच्या अगदी हृदयापाशी. बाहेरचा देखावा आणि आतलं सत्य यातली दरी कविता कशी उघड करते ते पाहूया. इथे बघा, पहिलाच विरोधाभास किती मोठा आहे. वरवर पाहिलं तर एखादी व्यक्ती गुहेत बसून जप करतेय, पण आत डोकावलं तर मन मात्र सैरभैर झालंय. त्याला शांती नाहीये. मग त्या साधनेचा काय उपयोग? आणि पुढची प्रतिमा तर आणखीनच भेदक आहे. गळ्यात तर आहे विरक्तीचं प्रतीक असलेली तुळशीची माळ, पण हृदयात मात्र वासनेचा अग्नी पेटलाय. हा ढोंगीपणाच कविता आपल्यासमोर उघडा करते. तिसरं उदाहरण तर हा ढोंगीपणा अगदी स्पष्टच करतं. एकीकडे होम हवन करून त्यागाचा आव आणला जातोय, पण दुसरीकडे समोर थोडं धन दिसताच मन तिकडेच धाव घेते. यातून कवितेचा मुख्य संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. कवितेतली ही एक ओळ खरंच खूप काही सांगून जाते. याचा अर्थ इतकाच की खऱ्या आध्यात्मिक अमृताला सोडून लोक या निरर्थक विधींच्या पेजेलाच अमृत समजून बसले आहेत. किती मोठी फसवणूक आहे ही. बरं, इतका वेळ आपण समस्येबद्दल बोललो, पण यावर उपाय काय? कवीने काही उत्तर दिलंय का? हो, नक्कीच दिलंय. खरी भक्ती म्हणजे काय हेही त्यांनी सांगितलंय. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कवी एकाच ओळीत देतो. देवाला या बाह्य देखाव्याची, या वस्तूंची काहीही गरज नाही. तो भुकेला आहे फक्त एकाच गोष्टीचा, ती म्हणजे खरी निर्मळ भक्ती. तर मग देवाला अर्पण काय करायचं? कविता म्हणते चित्त. हा शब्द खूप महत्वाचा आहे. चित्त म्हणजे फक्त मन नाही, तर आपली संपूर्ण चेतना, आपलं संपूर्ण अस्तित्व. देवाला बाकी काही नको, फक्त आपलं हे चित्त, आपलं हे अंतःकरण पूर्णपणे अर्पण केलेलं हवंय. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. एक प्रश्न पडतो, 18व्या शतकात लिहिलेली ही कविता आजच्या काळातही इतकी समर्पक का वाटते? याचं कारण म्हणजे या कवितेचा जो अंतिम संदेश आहे तो कालातीत आहे. हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. ही एक दुर्मिळ संधी आहे आणि ती केवळ बाहेरचा देखावा करण्यात किंवा ढोंग करण्यात वाया घालवण्यासाठी खूपच मौल्यवान आहे. खरा शोध हा आतला असला पाहिजे, बाहेरचा नाही. आणि जाता जाता एक विचार, राम जोशींची ही टीका फक्त धार्मिक ढोंग करणाऱ्यांपुरती नव्हती. आज आपण अशा जगात जगतोय जिथे सगळंच एक प्रकारचं प्रदर्शन झालं आहे, मग ते सोशल मीडियावर असो किंवा खऱ्या आयुष्यात. मग अशा वेळी जे खरं आहे,
जे अस्सल आहे ते आपण शोधायचं कसं यावर विचार करायला हवा.